दिशा सालियनची। दिशा सालियन प्रकरणामध्ये आज पुन्हा सुनावणी आहे। 2023 पर्यंत वडिलांकडून संशय व्यक्त करण्यात आलेला नव्हता असा युक्तिवाद या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे। आत्महत्येकरता प्रवृत्त केल्याचा संशय हा व्यक्त करण्यात आलेला नव्हता असा ही युक्तिवाद सरकारी वकिलांकडून केला जातोय। 2023 मध्ये मीडियात आलेल्या बातम्यांनंतर वडिलांनी सखोल चौकशीची मागणी केली असं युक्तिवाद असं वक्तव्य या ठिकाणी दिशा सालियनच्या वडिलांच्या वकिलांकडून करण्यात आलेले आहे। काय युक्तिवाद नेमका झालेला आहे सुरुवातीला आपण पाहूया। दिशाच्या वडिलांनी 2020 मध्ये संशय व्यक्त केला नव्हता। सरकारी वकिलांचा युक्तिवाद आपण पाहतोय। संशय नव्हता मग 6 वर्ष चौकशी का? पेपर मीडियातील बातम्यांमुळे चौकशीची मागणी ही करण्यात आली असं सरकारी वकील म्हणतात। गुन्हा दाखल करण्याचं कारण पोलिसांकडे नव्हतं असा ही युक्तिवाद आहे। आतापर्यंत तपासात काय समोर आलं कोर्टाने या ठिकाणी विचारणा केलेली आहे। हे प्रकरण कुठेतरी संपायला हवं असं आदित्य ठाकरेंचे वकील युक्तिवाद करतायत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, काल जो युक्तिवाद झाला त्यानंतर आज पुन्हा 11 वाजता सकाळी युक्तिवादाला सुरुवात होणार आहे। आज नेमका कोणाकडून युक्तिवादाची संधी आहे, कोणाला या ठिकाणी युक्तिवाद करता येईल? निश्चितच लागवी हे प्रकरण जर आपण पाहिलं तर अत्यंत गंभीर प्रकरण आहे। कारण दिवंगत सेलिब्रिटी सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन या सगळ्याच मृत्यू प्रकरणामध्ये आपण पाहतोय की दिशा सालियनचे वडील हे स्वतः याचिकाकर्ता आहेत आणि या सगळ्याच याचिकेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने पोलिसांच्या तपासावरती त्यांनी अनेक संशय उपस्थित केलेले आहेत आणि त्यालाच धरून ही याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली होती। प्रामुख्याने काल जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात युक्तिवाद जो आहे तो तिन्ही बाजूनी झालेला आहे। सरकारी वकील असतील किंवा दिशा सालियनचे वकील असतील आणि आदित्य ठाकरे यांचे देखील वकील अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले होते। पण ह्यामध्ये कोर्टाचा ज्या पद्धतीत ह्या सगळ्या युक्तिवादावरती उत्तर होतं ते म्हणजे लक्ष केंद्रित करण्यासारखं होतं। कारण एकीकडे आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या तपासावरतीच मोठ्या प्रमाणावरती प्रश्नचिन्ह जे आहेत ते आता उच्च न्यायालयाने जे उपस्थित केलेले आहेत त्यामुळे पोलिसांच्या या संपूर्ण तपासावरती असेल किंवा मग संत गतीने सुरू असलेला तपास असेल किंवा ज्या त्रुटीपूर्ण गोष्टी आहेत त्यावरती आता मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे। त्यामुळे कोर्टाच्या या सगळ्याच ताशेरे ओढल्यानंतर पोलिसांना आता मोठा दबाव त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे। कारण सत्य लवकरात लवकर समोर आलं पाहिजे आणि ज्या पद्धतीत तपास सुरू आहे हा योग्य पद्धतीने तपास सुरू राहिला पाहिजे असं देखील उच्च न्यायालयाचं म्हणणं होतं। आणि तसेच आपण पाहतोय की निर्देश देखील काल उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। आणि आज जर आपण पाहिलं तर आजच्या सुनावणी दरम्यान नेमकं आज काय होतं याकडे प्रामुख्याने सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे। कारण कोर्टानं ज्या पद्धतीत ज्या त्रुटी होत्या किंवा मग दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी जी याचिका दाखल केली त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं की ज्या संशयास्पद वातावरणामध्ये ही सुनावणी सुरू आहे त्यामध्ये कोर्टाच्या अनेक बाबी ज्या आहेत ते लक्षात आणून दिलेल्या आहेत। कशा पद्धतीत मीडियाच्या माध्यमातून जे आहे ते दिशा सालियनची हत्या असेल किंवा मग आत्महत्या असेल या सगळ्या संशयांवरती जे पुरावे लागतील ते सादर करण्याचा प्रयत्न जो आहे तो दिशा सालियनच्या वकिलांकडून केला जात आहे। त्यामुळे आज निश्चित या सुनावणी दरम्यान काय होतं याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी मीनाक्षी, या बातमीकरता तुर्तास धन्यवाद। पण तुम्ही आमच्या समवेत अशाच जोडल्या राहा। पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे ज्यावर तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।